हॅलो गाईज, गुड इव्हनिंग। तर बघा, संध्याकाळी मी असं केसांना मस्तपैकी तेल लावून बांधून टाकले, कारण उद्या धुवायचे होते। आणि आज रात्री भाजीसाठी मच्छी आणली होती, तर ती मीच बनवणार होती। त्यासाठी सर्व मच्छींना असं मसाला लावून घेतलाय आणि भाजीसाठी सर्व खडी मसाले आहे ते ड्राय रोस्ट करून घेत आहे मी। त्यासाठी भाजी खूप सुंदर लागते। आणि खोबरं पण आहे ते पण ड्राय रोस्ट करून घेतलंय। आणि एका साईडला आपली भाजीत टाकण्यासाठी मच्छी पण फ्राय होत आहे। आणि कांदा पण आपल्याला थोडंसं तेल टाकून ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून चांगली टेस्ट येते भाजीला। तर मग हे सर्व रेडीच होते आपल्या भाजीची तयारी। तर तुम्हाला पण मच्छी खायला आवडते का? कारण मला तर आवडते। मी हे असं टोमॅटो पण असं भाजून घेतलंय गॅसवर आणि सर्व ड्राय रोस्ट केलेले मसाले ते अगोदर वाटून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। ते बारीक त्याची पावडर झाली ना की त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि मिक्सरला एकदम फिरवून घ्यायचे। त्यानंतर भाजलेला कांदा घालून ते पण एकदम मस्तपैकी फिरवून घ्यायचे। ते फिरवून झालं की नंतर बघा अशा प्रकारे काही दिसतं। नंतर त्यामध्ये आपण भाजलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आपल्याला। त्यामध्ये एकत्र सर्व मसाला आहे तो व्यवस्थित आपल्याला बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। आता तेलामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे आणि माशांमध्ये तर तिखटच जरा जास्त चांगलं लागतं। त्यामध्ये मी चटणी घालून घेतली आहे। नंतर ते मस्तपैकी मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे। सर्व वाटण घालून घेतल्यानंतर आपल्याला ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि छान प्रकारे असं परतवून घ्यायचंय जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत। बघा, आपला मसाला हा परतत आलेला आहे। मग आपण त्यामध्ये हळद वगैरे असे सर्व प्रकारचे पावडर मसाले जे आहेत ते सर्व घालून घेणार आहोत। मग त्याला आपण झाकण ठेवणार आहोत तेल सुटण्यासाठी। मग बघा, मसाल्याला किती छान प्रकारे तेल सुटले। मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून परत परतायचं आहे। बघा, आता त्याला पण मस्तपैकी तेल असं सुटलेलं आहे। मग त्यामध्ये लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि मग ह्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे रश्याला आपल्या। तोपर्यंत शिवानीला भूक लागली होती, तिला मी जेवायला देणार होती। बघा, ही शिवानी कशी बसले तुम्हाला दाखवते। बघा, अशी वाट बघते माझी। आता आपला रस्सा पण शिजलेला आहे आणि त्यामध्ये मी आपली फ्राय केलेली मच्छी ती टाकलेली आहे आणि ते पण शिजल्यानंतर बघा आपलं मच्छीचा जो रस्सा आहे तो किती छान प्रकारे रेडी झालेला आहे। फिश करी, त्याला किती छान प्रकारे अशी तरी आलेली आहे। मग त्याला कोथिंबीर वगैरे सर्व मस्तपैकी टाकून गार्निशिंग केलेली आहे आणि त्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत, कारण आमच्याकडे तिखट खायलाच आवडतं सगळ्यांना। किती सुंदर असं दिसते बघा, आणि चवीला पण खूप छान होती, म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। बघा, ज्वारीची भाकरी आहे, भात आहे, फ्राय केलेली मच्छी आणि फिश करी आणि लिंबू आणि कांदा असं प्लेट रेडी केली होती मी। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।